तुम्ही सांगा मॉल मध्ये 100 रुपीज मध्ये तर काय भेटेल? शोध तू. काहीच मला भेटलेलं नको आहे. माहिती. असं थोडी काहीतरी घ्यायचं आहे. हे बघा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि माझी तयारीसुद्धा झालेली आहे. मी जॉबसाठी निघत आहे जायला. नवरा गेलेला आहे सकाळीच, कारण फर्स्ट शिप आहे त्याची आज. तो येईल लवकर, 5 वाजेपर्यंत तो येईल. पण तो जरी आला तरी मी घरात नसेल, कारण माझा टायमिंगच तो आहे. मी घरातून 9ला निघते, ते रात्री 9ला येते. सो मला तुमच्याशी म्हणजे एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत, जी कालचीच आहे. आणि पहिली गोष्ट तर भरपूर आनंद होत आहे त्या गोष्टीचा, आणि तुमचा असा सपोर्ट आम्हाला भेटला आहे, त्याच्यामुळे तुम तुमचं खरंच थँक्यू तुम्हाला मनापासून. तुमचे आभार. आणि माझा नवरा नाही आहे, तो आल्यावर त्याचीसुद्धा आपण मत घेऊया की त्याला काय वाटतं, कारण तो खूप खुश होता काल. काल संडे होता आणि 10 वेळा मी जॉबवर होते आणि मला 10 वेळा कॉल करत होता की प्रणू बघ ना, आपले सबस्क्रायबर बघ ना, प्रणू आपले व्ह्यूज बघ ना. त्यांना मी शॉर्ट व्हिडिओ काल टाकलेली, आणि शॉर्ट व्हिडिओला काल आमच्या बघायला गेलो ना, तर 4,000च्या वर व्ह्यूज गेले काल. तर ते बघून तो एवढा पागल झालेला, एवढा खुश झालेला तो, की त्याला समजत नव्हतं की बाबा ही एक छोटी रील टाकली इन्स्टाला सुद्धा, सेम यूट्यूबला सुद्धा शॉर्ट व्हिडिओ. म्हणजे तो एवढा खुश झालेला की मला ते दिसत होतं. तो 5-5 मिनिटाला फोन करणं, त्याने मला त्या गोष्टी सांगणं. माझी बहीण तिकडून, दीदी, की तुला माहिती आहे का की किती व्ह्यूज गेले, काय गेले? मी बोलली मला काय माहिती नाही. बोलते बघ जाऊन पहिले. बघ तुझे 4,000 व्ह्यूज गेलेले. आणि खरंच थँक्यू यासाठी तुमचं. खूप मनापासून थँक्यू. खूप असंच तुम्ही भरभरून प्रेम देत जा आम्हाला, जेणेकरून आम्ही मोटिवेट होऊ. आणि खरं सांगते की प्रत्येकाला ह्या गोष्टीचीच गरज असते, तेव्हाच तो पुढे जातो. को स्टार्टिंगला हा फेस तर प्रत्येकाला फेस करायला लागतो, कारण ते स्ट्रगलचेच दिवस असतात. त्याच्यामुळे आम्ही जास्त अपेक्षा नाही करत, पण ठीक आहे. जेवढ्यात आहे तेवढ्यात आम्ही भरपूर खुश आहोत, कारण स्टार्टिंगला एवढं भेटणं तुमच्याकडून म्हणजे आमच्यासाठी ते एकदम भरभरून प्रेम आहे. आणि ठीक आहे, असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा आमच्यावर. आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करा, आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता मी पण जॉबला जायला निघते. माझं पण भरपूर काम राहिलं आहे, म्हणजे नाश्ता राहिला आहे, थोडंसं आवरायचं आहे, केस वगैरे विंचरायचे आहेत. सो आपण भेटूयात. मी जॉबला निघणार, आणि पाऊस बघा तुम्ही फक्त. एक मिनटं. हा मुसळधार पाऊस, मला टेन्शन आलं, मी कसं जाऊ? ठीक आहे, जायला तर लागेलच. निघूयात आता आपण. बाय, भेटू आपण रात्री. आम्ही आता आलोत घरी. आणि यांनी बघा काय घेतलंय करायला. स्पेशल मॅगी स्पेशल. स्पेशल मॅगी म्हणजे नक्की काय? स्पेशल चीज मॅगी चीज. कशी करणार आहे? बघ तू माझी आजची खाऊन तर बघ. कधी खाल्ली पण नाही अशी. कांदा मला नाही आवडत जास्त, माहितीये ना. एकदम थोडा 3 मॅगी येतो. हे काय करत ठेवलंय? ते उघडच आज ठेव. तुम्हाला आम्ही रेसिपी देऊ, म्हणजे कधी तुम्ही कुठं बघितली पण असेल अशा पद्धतीने. प्रोफेशनल रेसिपी आहे ती हॉटेलची. हॉटेलची? हा मग मी मी त्यांना बोलली की तुम्ही कधी बघितलीच नसेल कुठेच. तुमच्या तोंडाला पाणी आलं का? तुमच्या तोंडाला पाणी आलं? माझ्या तोंडाला ऑलरेडी पाणी झालेलं असतं मी काय बनवत असलो का. मला नुसती भूकच लागते. कुठे पण बाहेर गेलो ना फिरायला, पहिले खायचं शोधतो, कधीही कुठे थांबून मी खाऊ शकतो. कुठे गेली पक्कड कुठे आहे? जरासं लाईट, जर असं हे करायचंय, जरा करता का? काय करू? हा, तर जरा उजेड येईल ना तुमच्या तोंडावर. सो काही बघू शकता, चीजवाली मॅगी बनवणार आहे. जसं की व्हाईट पास्ता कसा मी बनवून, हळूहळू हळू 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 मॅगी पडेल का बेसिंग मध्ये? नाही पडणार. हळू हळू, फर्स्ट टाइम आहे काही, समजून घ्या. फर्स्ट टाइम नाही बाबा. मग काय? कोणतं बनवलं? हाओ हळू, वेस्ट नका घालू. नो वेस्ट, नो वेस्ट. मला जरा थंड होऊ दे मग तुला मी दाखवतो. ठीक आहे, आपण रेसिपी बघूया. ठीक आहे, करना क्या चाहते हो?
अरे तुला रेसिपी समजणार नाही, एकदम प्रोफेशनल रेसिपी आहे. करना क्या चाहते हो वो बताओ पहले. मैं करना चाहता हूँ मैगी. ये जो कौन सी समझ में स्टाइल तो की स्टाइल. मैगी है भाई? ये स्टाइल ही पता नहीं मुझे अभी तक. तुला समजणार नाही. तुला का समजणार पण नाही ती. समजा ना. तुला समजणार पण नाही ती. कुठे भेटणार पण नाही, युट्यूबला पण नाही भेटणार. नाही स्टाईल पहिल्यांदा बघते ना. चंद्रावरची मॅगी केली. चंद्रावरची आहे. चंद्रावर अशी मॅगी बनवली. हो हो हो. मग ती उडत नाही चंद्रावर, हवेवर नाही बनत. अरे यार तुम्ही बघू शकता काय. काहीच बघू नका थोडासा. मॅगी अर्धी तर इथं. घेऊ कधी उचलून? छी. घेऊ का ना? अरे नाही नाही बघा. आता आपण रेसिपी बघूयात कसा बनवते तर. कांदा टाकून घे, कांदा आणि लसूण, हा आणि मस्तपैकी तो शिजवून घ्यायचा. लसूण मी टाकत नाही, पण मी आज टाकतोय कारण हा लसूण टाकायचा असतो. तुला आवडतो ना, म्हणून मी टाकला. ठीक आहे. लसूण, कांदा आणि अजून तुम्ही काहीच नाही. बटर टाकलेलं आहे अगोदरच. म्हणजे बटरवर बनवताय तुम्ही बटर. काय? बटर. नक्कीच बटर नाही बनवत. कांदा थोडासा शॅलो फ्राय करून द्यायचा, थोडस गोल्डन कलर आला की मग आपण काय टाकणार त्यात? चीज टाकणार, मग दूध टाकणार. तुम्ही बघा ना कंटिन्यू. ठीक आहे पण तुम्ही कांदा एवढा जाड का कापलाय? तो शिजणार, पातळ होईल बरोबर. शिजला. ही माझी रेसिपी आहे. पण ते इथं नाही काम करते. तू मला मदत कर ना. तर चीज मला हे करून दे ना. तुम्ही स्टाईल काय करताय? काय ते स्वॅग आहे माझा एक. ओ इथे पण स्वॅग दाखवणार आहे कारण का? स्वॅग दाखवायलाच लागतो. नागोबार सांगितलं ना. खाऊ नको, खाऊ नकोस, फक्त किसून दे. मला नाही सवय हो का? तुझ्यासारखी तोंडात घालायची. थोडासा लास्टला जो तुकडा उरेल तो मला द्या का? बघितलं मला टॉमी ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग. आकडे बिकडे आली का काय? ओव्हर ऍक्टिंग आहे यार. काय काय कोण का पैसे वेळ आले. मला बोलतो खाऊ नको खाऊ नको, स्वतःही खाल्ली. चीज झाला का? दे पटापट. कांदा शिजला. मसाला टाका त्यात आधी. कुठला मसाला? मॅगी मसाला नाही टाकत मी माझ्या पद्धतीने करणार. ते मसाला त्यात नाही टाकायचा. अरे हा चला आता माझ्या डोक्यात काय? हे बनवता एक गोष्ट आली आहे. आपण करू म्हणजे विचारूयात. सकाळी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे असताना विचारूयात. सो मला तुम्ही सांगा की आपले किती व्ह्यूज गेलेत? 6,600 रील्स वरती गेल्यात ते व्ह्यूज. रील्स वर. नंदी महाराजांची व्हिडिओ बघितले का तुम्ही? बघा एकदा. आणि रोज वाढतात ते. रोज 1,000 1,500 हजारांनी व्ह्यूज वाढतायत. मग तुम्हाला कसं वाटतंय? असंच प्रेम राहू द्या. अहो तुम्ही हे काय दाखवताय त्यांना? तुम्हाला कसं वाटतं ते विचारते मी. मला मन प्रसन्न होतं माझं असं मी बघितलं ना. खूप भारी वाटतं मला. मन प्रसन्न होतं. मी ऍक्सेप्ट केलं नव्हतं का ती एवढी व्हायरल होईल व्हिडिओ. एवढी म्हणजे अजून तरी व्हायची पण बाकी आपल्यासाठी आहे. ते खूप आहे. हा ते तर आहे. कारण की आपले फॉलोअर्स बघता आपली तेवढी व्हिडिओला व्ह्यूज जाणं खूप मोठी गोष्ट आहे. खरंच मोठी गोष्ट आहे. कारण की आपला आम्ही आता 0 पासून चालू केलं. एकदम 0 फॉलोअर्स पासून 0 सबस्क्रायबर्स पासून चालू केलं आम्ही. ना तेवढे चांगले आमचे व्ह्यूज जाणं, लोकांचा प्रतिसाद भेटणं, चांगले लाईक भेटणं. आम्ही तर जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तर आम्ही काय बोललेलो आठवतं तुम्ही काय काय बोललेलो आपण? जेव्हा आपण नवीन सगळं चालू केलं तेव्हा आपण काय बोललेलो? आपण एक वर्ष मेहनत तरी करत राहणार. आपण कन्सिस्टन्सी. 1 वर्ष तरी आम्ही हे बघणार नाही की आम्हाला कोण फॉलो कोण बघतंय, करतंय, कोण फॉलो करतंय, आम्हाला व्ह्यूज किती येत आहेत, आमचं बघतंय का कोणाला नाही, कोण कमेंट काय. रिकमेंड येत आहेत का नाही, का आम्हाला 0 कमेंट काही म्हणजे आमचं काय हेच म्हणजे नव्हतं. आम्ही 10 व्ह्यूज आले, 15 व्ह्यूज आले तरी आम्ही कंटिन्यू करत राहणार, थांबणार असं नाही. आमचं ठरलेलं आम्ही होतं. पण ठरवलेलंच आहे. शपथ सांगते आम्ही आज चांगला एवढं प्रतिसाद खुश भेटलाय. आहोत की 17 दिवस झाले असतील आम्ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे 17. व्हिडिओ मध्ये. आम्ही कन्सिस्टन्सी ठेवतोय, आणि कंटिन्यू व्हिडिओ फर्स्ट टाकतोय. व्हिडिओला आमच्या 100-150 व्ह्यूज जाणं हे खूप आमच्यासाठी खूप भारी मोठी आहे. गोष्ट आहे. म्हणजे नवीन कोणाला एवढे व्ह्यूज जात नाही.
झालेला आहे चीज दे. किसून. मी टाकते ना. थोडासा डिश दे ना मला चाटायला. कांदा मस्त फ्राय झाल्यानंतर चीज टाकलेला आहे. आता चीज थोडासा मेल्ट होऊ दे. मग आपण त्यात टाकणार दूध. दूध काय टाकणार. टाकणार? दूध दूध हा. टाकणार आहे त्यात. मी करू साईडला ना. थांबा थांबा. होईल ते गरम आहे. तेल टाकला का तुम्ही? नाही ना. नाही, बटर ना. बटर, ओनली बटर. आणि गाईज एक प्लस गोष्ट ह्यात ही आहे की माझ्या नवऱ्याने यात मैदा नाही टाकलाय. विदाऊट मैद्याचा व्हाईट सॉस मॅगी बनवते आपण. ती एवढी यम्मी लागेल ना, एवढी चीजी लागेल, एवढी चीजी. त्या तोंडाला तर पाणीच येते आता बघूनच हे. मला असं वाटतं की अजून दुधाची गरज लागेल. हो आहे ना दूध. हा आहे बंट्या. बंट्या इथे इकडे ये. बंट्या बंट्या. गेला म्हणते. आला आला आला. हा आहे बंट्या. थोडासा थिकनेस येऊ दे ना. लय पातळ झाली हो. थिकनेस येणार आता मसाला टाकल्यावर. हा मसाला टाकल्यावर थिकनेस येणार. येईल ना. हम्म. ही तुम्ही तुमच्या मनाची रेसिपी सांगताय ना. ही माझ्या मनाची आहे. मी एकदा बनवली होती, ट्राय केली होती, पण ती एवढी भारी झाली ना, का ते जगात भारी असं रेसिपी झाली ती. एकदा तुम्ही ट्राय करा गाईज. दे ट्राय करून माझ्याकडे, नक्की माझ्या सांगा. हातात दे इकडे. हा बाबा घ्या. तू माझा कॅमेरामॅन आहेस आज. तुम्ही करा. ठीक आहे. आता आपण त्यात टाकणार आहे चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. चिली फ्लेक्स संपून टाक सगळं. संपला गाईज. गाईस संपला आता. गाईस टाक ऑरिगॅनो. आज आपण टाकणार आहोत ऑरिगॅनो. ठीक आहे. एक मिनिट थांबा जरा मला चेक करू दे. ऑगस्ट अजून नेक्स्ट मंथ परत आहे. टाकू. आता आपण टाकणार आहे गाईस त्यात मेन इन्ग्रेडियंट्स मॅगी. मला ना राहत नाहीये मॅगी टाकल्यावर. कधी ती होते आणि कधी मी ताव मारते. मेन पार्ट कसं सोडेन मी तुम्हाला दाखवायचं. आपण बघूयात. मीठ टाकलं तुम्ही? हो कधी टाकला? काल. कधी टाकला? मीठ जेव्हा मॅगी बॉईल केली ना तेव्हाच मीठ टाकलं मी थोडस. हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे माझ्या बायकोने सांगितलं मला. नशीब. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. नका हलवू तिला. अरे थांब जरा, ती मिक्स तर होऊ दे ना प्रॉपर. त्याचा खिमा कराल तुम्ही. खिमा नाही होत मॅगीचा रे. तो गाईज बघितलं तुम्ही. आता मी खाऊन बघतो. दिसायला तर आहे चांगली ती, पण थोडीशी गरम होईल. मरणार तर नाही ना मी खाऊन. मरणार. एवढे वाईट बनवले का मी? बघा तुम्ही खाऊन बघा फक्त. मग मला सांगा बनवून एकदा. मला थोडीशी टेस्ट करू दे पाहिजे. तुला द्यायच्या आधी मला तर टेस्ट करू दे. मला काय झालं तू नको खाऊस. थांब थोडी टेस्ट करू दे मला पण. मला करू दे. तुला काय झालं? गाई टेस्ट करून बघूयात आपण. खूप मारून नाही देत. हलकट बघितलं. छान झाले गाई. छान द्या आता गरम. आता बघितलं याच्यातच खायला चालू केली. चल चल. एकदा नक्की ट्राय. बाय. मी नाही, मी चाललो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. छान झाली आहे मस्त मस्त. की त्यात मैदा नाहीये. हा बाजूला हो इकडनं. संपून टाकशील तिकडे हो. बघितलं ना. आता मी माझी घेतोय का? का मला? तुझी तू घे. अरे थांब ना जरा, वाटणी करू दे ना. वाटणी करू दे. मला का नाही देते? घे खा खा अजून घे मग. थांब
आपण एकत्रच घ्यायचं. नाही, तुझी तू घे, माझी मी घेईन. अरे पप्पांना देऊ ना, याच्यात एकत्र घेऊन आपण. यात आपण घेऊ दोघे, 1-2 चमचे घेऊ. बघितलं चॅप्टर नाही, तू 2 घास जास्त खाशील त्यात. मम्मी थोडी खाशील का? मस्त मस्त. चला आता आम्ही खातोय. हॅलो एव्हरीवन. तर आज असा सीन झालाय का वाईफ गेली होती जॉबला, पण तिचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला ट्रॅव्हलिंगचा, त्यामुळे तिची झाली आज सुट्टी. म्हणून ती आज घरी आहे. तर ती घरी असल्यामुळे आम्ही दिवस फुकट नाही घालवणार. मग आम्ही आता चाललोय फिरायला. कुठे चाललोय तर तुम्ही बघा, आम्हाला कंटिन्यू. हे बघा, आता तयारी वगैरे झाली आमची, रेडी झालोय आम्ही दोघं पण. निघतोय आता, टाइम झालाय खूप, लेट झालंय आता थोडंसं. हे बघा, ही काही ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. नक्की हो हो. पर्स सिलेक्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतो. हे बघा, आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहे. थोडं लेट झालं आता, तरी पण जाणार. कारण की सुट्टी असल्यामुळे आम्हा दोघांना सुट्टी एकत्र दोघांना मिळत नाही, त्यामुळे ही जी सुट्टी झाली आज. आणि माझी हां सुट्टी ती आम्ही असे कशी ना कशी तरी ऍडजस्ट करून मॅनेज करून आम्ही घरातलं सगळं आवरून आम्ही जाणार फिरायला, पण आणि कारण असं आहे का दोघांना एकत्र वेळ भेटतच नाही ना. आज माझी नशिबाने फर्स्ट शिप लागली ना, तिला सुट्टी भेटले, तर मग आम्ही बोलतो जाऊ थोडा. हां, योगायोग बोलू शकतो खरं. योगायोग झाला हा, का दोघं एकत्र येणं. मला माहित नव्हतं. सकाळी गेली पण जॉबपर्यंत, तिथपर्यंत पोहोचली. नंतर जी जी गाडीला जी जाते ती गाडी चालली नाही. चला निघूयात आपण, तिकडे गेल्यावर चला भेटूयात. आम्ही निघतो. कुठला जाणार आहे त्याचं. तर बघतो गाईज, आम्ही आलेलो आहे बघा. तुम्ही बघू शकता कुठे आलोय आम्ही आता. एक्सपिरिया मॉल मध्ये, एक्सपिरिया मॉलमध्ये. आमच्या नियर बाय आहे. नियर बाय म्हणजे एकदमच जवळ आहे आम्हाला, 2 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही आता पोहोचलो तिथे. आम्ही डिसाईड केलं इकडे येऊन त्याचे आम्ही इकडे चॅलेंज दिले, सोबत बोलूया त्याच्यावर. पण आम्ही काय चॅलेंज दिले बोल ना. चॅलेंज असं आहे की आम्ही पहिले 50 रुपीचं चॅलेंज केलेला. 50 रुपीज मध्ये काय भेटणार आहे मॉलमध्ये? हा, म्हणून तर माझा थोडंसं वाढवलं, थोडंसं, जास्त नाही, कारण तो चॅलेंज हा. एक्सेप्ट झाला पाहिजे ना, म्हणून आम्ही मग किती आता वाढवलेस तू? 200. आता तुम्ही सांगा, मॉलमध्ये 100 रुपीज मध्ये तरी काय भेटेल? शोध तू, शोधू, तुला शोधायचंय? त्यालाच चॅलेंज बोलतात. हा, मी पण शोधेन तुमच्यासाठी. ठीक आहे, आता बघू. तुमच्यासाठी मला तर गाईस, मुलांसाठी थोडंसं काय डिफिकल्ट. आहे? तुम्हाला इझी आहे, मला काहीतरी घेणं 100 रुपीज मध्ये. पण काही घेऊ शकतो, खाण्याची गोष्ट पण घेईन मी, काही घेऊ शकतो. नाही, असं नाही. मग काय? असं आपण ते म्हणजे वापरू अशा काही गोष्टी. आता बघू, काही चॅलेंज तर दिलं आता, accept करायला लागेल. ऍक्सेप्ट करतो आणि बघू पुढे कुठे काय भेटतं का. आता बघूया. पहिले असं काहीतरी जागा शोधायला लागेल 100 रुपीज मध्ये काहीतरी भेटेल. तुम्हाला पहिले मी म्हणजे बघू पहिले काय काय आहे इथे, की आम्हाला वाटेल का इथे अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटेल, सो आम्ही तिकडे जाऊ. हा ठीक आहे? चला, ठीक आहे, आता आम्ही जातो जाऊ कुठेतरी. तेव्हा व्हिडिओ म्हणजे करू आम्ही. हा ठीक आहे, चल. चल, 100 रुपीज मध्ये काय भेटतं इथं? मग इथे म्हणजे कुठली अशी सिंगल वस्तू घेतली तर नाही भेटणार म्हणजे चला, फेल झालेलं आहे काम, काही भेटणार नाही 100 रुपीज मध्ये इथे पण. थँक्यू. काय फेल झालं काम तुझं? आता चला पुढे, आता पुढे जाऊ, बघू नेक्स्ट कुठे 100 रुपीज मध्ये काय भेटतं का. एक दुकान तर फेल झालेलं आहे आमचा. आता आपण ना, मला खूप लाज नाही नाही, पहिली झुडिओ गोष्ट. कुठे? झुडिओ इकडे, झुडिओ मध्ये चला. हा, झुडिओ मध्ये भेटू शकतो. मला आयडिया आहे काय भेटेल हिच्यासाठी मला. मला लय प्रॉब्लेम होणार आहे गाईज यार चला. यांच्यासाठी. मी काय करू, मला टेन्शन. आता बघू ना, चला झुडिओ मध्ये. आम्ही फायनल तर मध्ये तुम्हाला आता झुडिओ मध्ये आलो. बघूयात आपण बघा आता, काय घेता येते. मला आयडिया आहे इथं काय भेटेल झुडिओ मध्ये. ते कुठे आहे तो सेक्शन मुलींचा? काहीतरी भेटेल ते पण तिकडे. आता बघा काय भेटते तुम्हाला दाखवतो मी 100 रुपीज मध्ये. इथे पहिला आपण प्राइस टॅग बघू. इथे प्राइस टॅग बघू, प्राइस टॅग. आता बघूयात ना आता. काय हा, हे बघ 149 पर्यंत आहे, म्हणजे आता 100 पर्यंत पण असेल कुठेतरी इथं. हे बघ. काहीच मला भेटलेलं आहे. माहिती आहे. असं थोडी काहीतरी घ्यायचंय. हे बघा price.
तो हे गाईज आम्ही आता चॅलेंज केलं होतं दोघांना एकमेकांनी एकमेकांनी चॅलेंज केलेलं दोघांना, ते आता कम्प्लीट झालेलं आहे. 100 आम्ही रुपीज मध्ये स्टुडिओला गेलेलो. प्रत्येकाला काहीतरी एक एक वस्तू घ्यायची होती, तर ते आम्ही घेतले. तुम्हाला दाखवतो काय घेतले बघा. स्टार्ट करूया. काय भेटलं नाही अक्षरशः, म्हणजे आम्ही फील आहे. खूप फिरलो नंतर मला आठवलं का बाबा जिथे बिलिंग काउंटर असतं ना, तिथे छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या असतात, कारण की त्यांना माहिती आहे पब्लिक जेव्हा इथून निघते तेव्हा कमी प्राइस वाली वस्तू इकडून उचलते. त्यामुळे आम्ही तिथेच गेलो आणि आम्हाला काय काय भेटलं बघा. मी हिच्यासाठी काय घेतलं, नेल पेंट दाखव. नेल पेंट दाखव. नेल पेंट आणि ते अंडर आईचं काहीतरी आहे. दाखवा नाही त्यात. ठीक आहे, ती वाली घेतली आणि हे अंडर आईज पॅच ते छोटस 30 रुपयात. त्याच्यामध्ये तेवढंच भेटा, ह्याच्यामध्ये एवढंच भेटा. आम्हाला लाज वाटत होती पहिली गोष्ट तर बिलिंग करायला, 100 रुपीज 79 रुपीज. घेतोय तिकडे जाऊन. आणि हिने मला काय घेतलं, फेस वॉश फेस वॉश घेतलाय, तो पण आहे चारकोलचा, 99 रुपीज मध्ये. एक्स्ट्रा ऑइल काय भेटणार 99 रुपीज मध्ये, भेटलं तीच मोठी गोष्ट आहे. हा तेच. ठीक आहे, सो आम्ही ठीक आहे, आमचा एकमेकाचा चॅलेंज आम्ही कम्प्लीट केलेला आहे. आणि मेन गोष्ट काय झालं, झुडिओ मध्ये आता व्हिडिओ अलाउड नाही करत आहेत, बंद केले त्यांनी. तरी छोटीशी स्टार्ट केलं आम्ही, आले आणि बोलायला बंद केलं. मग त्यामुळे ते आतले आम्हाला व्हिडिओ करायला भेटली नाही नाही भेटली, तरी पण आम्ही स्टार्टिंगची केली आणि बिलिंगची गेली छोटीशी. ठीक आहे, तुम्हाला समजेल की आम्ही आमचं चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे. चला बघू, आता आमचं चॅलेंज तर झालंय. नेक्स्ट आम्ही आता फिरतो इकडे, तुम्हाला दाखवतो. इथे साईडला हे इथे बघा प्ले स्टेशन आहे, इथे बघा तुम्हाला दाखवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये तुम्ही बघू आता शकता. तुम्ही बघू शकता, पहिला आम्हाला सोशल एन्झायटी एवढी होती का आम्ही बोलू पण शकत नव्हतो एकमेकांशी, किंवा पब्लिक मध्ये सोड, घरात पण ब्लॉग शूट करायला लाज वाटायची. आता आम्ही पब्लिक बघा इथे किती, आम्ही बिंदास एकदम ब्लॉग शूट करतोय. आम्हाला काही काही वाटत नाही, म्हणजे बिंदास आहे आम्ही आता. हीच जी भीती होती ना आमची, ती आता गेलेली आहे. आम्ही बिंदास आम्ही कुठे आता ब्लॉग शूट करू शकतो. म्हणजे आम्ही जर सोबत असलो ना, तर कुठेही जा बिंदास बोलू शकतो. त्यामुळे म्हणून जर तुम्हाला जर कोणाला सुरुवात करायची नवीन, तर बिंदास करा. स्टार्टिंगला जरा असं वाटतं आपल्याला, करू का नाही करू, भीती वाटते. पण एकदा तुमची हिंमत झाली ना, एकदा तुम्ही बोलायला लागले ना, का मग तुम्ही किल करणार. वाईप करायचा वाईप. आता तर आम्ही सुरुवात केले. थँक्यू, तुम्ही सपोर्ट करत राहा. असे सपोर्ट करत राहा, भरपूर सपोर्ट करताय guys. भरपूर तुम्हाला आम्ही सांगू असते आम्हाला किती सपोर्ट भेटतोय, त्या गोष्टी आम्ही शेअर करत राहू असते. तर ठीक आहे, फिरतो आम्ही आता. नेक्स्ट तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटलं आम्हाला तर तुम्हाला दाखवू. आता आम्ही मॉल मध्ये फिरून झालेलं आहे आमचं. आता आम्ही शॉपिंग झालेली करून आमची, ती फक्त 100 रुपयाची होती आणि फक्त आम्ही फिरायला आलो होतो इथे. आणि 200 रुपयाची शॉपिंग आमची झालेली आहे. आणि आता आम्ही घरी निघतो. इथे भूक पण लागली भरपूर, घरी जाऊन जेवायचंय. जेवण पण केलंय. एक बघा ना, मॉल मध्ये आलो ना, घरी जाऊन खिचडी भात खाणार. हा मग मी तुम्हाला बोलली काय की तिकडे खाऊ म्हणून. मग खायचं होतं ना. नाही, पण घरी जाऊन ते भात पण बनवलेलं ना मी. तो भात नाही खाल्ला तर मम्मी आणि मला खिचडी भात पर्सनली भरपूर आवडतो. तुम्हाला नसेल आवडत, मला आवडतो भाऊ, भरपूर आवडतो ना. जरी 2 घास जास्त तेवढा खिचडी भात बनवला नाही जर तो, मला 2 घास. अरे पण तो जर 2 घास जास्त जातात मला. तो पण जर खाल्ला नसता ना, तर मम्मीने परत भंकेस केले आमच्या दोघांच्या. एवढा भात घातलाय ना, तिकडून खाऊन आले बाहेरून. त्यामुळे आम्हाला काय करणार, खावंच लागणार. बसलायत का एकदा मला सांगा ना. हे बघा बॉडी मसाज मी तर बाबा केलेलं आहे. मी त्या हॉटेलमध्ये काम करायचे ना. तू फ्री मध्ये असेल तरच केला असेल. मला माहिती आहे ना. तुला काय बोलायचं मला ते सांग. मला काहीच नाही बोलायचं. मी करू शकत नाही, मी जाऊन आता करू शकत नाही. करू शकते तू सगळं काय करू शकते. नको आता, नको आता, नको आता. लेट झाले आपल्याला खूप, 10 वाजले. चला गाईस, आम्ही आता निघतो. गाडी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन असंच तुम्हाला एंटरटेन करत राहणार. फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट करायला विसरू नका प्लीज गाईज. सपोर्टची गरज आहे आम्हाला. सबस्क्राईब करा. बाय बाय.